नाराजगी सिर्फ इतनी है क्या, बार बार बोलने के बाद भी उन्होंने मेरा नाम किसी समिति में नहीं दिया है। और अगर वो मेरा नाम ये भी समिति में नहीं देते और मुझे बोल देते कि नहीं मैं ये समिति में नहीं देके आगे आपको दूसरी समिति में नाम दूंगी, तो वो एक बात अलग हो जाती। पर उनकी तरफ से जो मुझे जवाब मिला था, मुझे वो जवाब नहीं सही लगा कि कैसे एक गट नेता के होते हुए दूसरे को ये डिसीजन ले रहे हैं। तो इसके लिए हमने अभी नवीन सिंह जी को अभी लेटर दिया है, क्या वो पूछे कांचन कुलकर्णी से क्या उन्होंने मेरे साथ ऐसा क्यों किया है। मांग तो मेरी बस इतनी है कि आगे जितनी कमियां बनती है उसमें सही तरीके से इंसाफ हो, मुझे भी समितियों में नाम, मेरा भी नाम समितियों में दिया जाए, जो कि कांचन कुलकर्णी क्योंकि गट नेता है तो ये अधिकार उन्हीं का है, तो वो अपने अधिकार का सही उपयोग करे और मुझे भी समितियों में मेरा नाम दे। तो वो मेरे ऊपर गुस्सा है नहीं है वो बात समझ में नहीं आती, क्योंकि वो बोलते नहीं है, वो हमेशा यही बात करते हैं कि हम दोनों एक हैं, बट बोलने में और करने में फ़र्क होता है। वो उनके व्यवहार से दिखता नहीं है कि हम दोनों एक हैं। हम दोनों हमेशा से शायद अलग अलग ही चल रहे हैं और अभी तक अलग अलग ही है। ये तो उन्हें पता होगा अच्छे से क्या उनका क्या मुझसे ऐसा बैर है। मुझे तो कोई बैर नहीं है, क्योंकि आप देखा जाए तो वो सीनियर ही है मेरे, वो सीनियर है मेरे, तो उनको मुझे साथ में लेके चलना चाहिए, लेकिन वो ऐसा कुछ करते नहीं हैं। हम दोनों इलेक्शन के टाइम से अलग थे, हम चुनने के बाद चुन के आने के बाद भी हम दोनों अलग ही है। और अभी जैसा कि ये सारे प्रकरण हो रहे हैं, तो इससे तो मुझे यही समझ में आ रहा है कि महापालिका में भी मैं अलग ही हूँ, मैं अकेली ही हूँ। सर्वप्रथम मला कुठल्याच प्रकारची नोटीस प्राप्त झालेली नाही आणि ॲज ए गटनेता मला कुठल्याही समितीत ते घेत आहेत की प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी त्याच्यात समाविष्ट असावा। दुसऱ्या नगरसेवकांना देण्यासाठी आमचे तेवढे नंबर ऑफ जिंकून आलेले नाही की कुठल्या पण समितीत किंवा कुठल्याही कमिटीत आम्ही त्याच्यात जाऊ। ॲज ए गटनेता ते माझा समाविष्ट करून घेत आहेत जे महानगरपालिका। आणि ज्या वेळेस सलीम शेख जी जे आहेत ते आणि त्यांच्या मुलींनी समीना शेख आमचीच माझी सहकारी हिने बाईट दिली, त्यावेळेसच त्या आदल्या दिवशी रात्री माझा सलीम शेख यांच्याशी तासभर म्हणजे 15 ते 20 मिनटं फोनवर बोलणं झालं होतं। आणि मी त्यांना सांगितलंसुद्धा होतं की बाबा असं असं जे तुम्ही बोलताय, येणारी जी पण कुठली समिती असेल मी सचिवांशी बोलेल आणि त्याच्यात तुमचं समाविष्ट तुम्हाला करून घेईल। अजूनपर्यंत मला कुठल्याच प्रकारची जिल्हाध्यक्षाची नोटीस प्राप्त झालेली नाही आणि जिल्हाध्यक्षांची नोटीस जेव्हा मला प्राप्त होईल तेव्हा मी प्रदेश अध्यक्षांशी काय बोलायचं आहे, कुठल्या संदर्भात कसं बोलायचं आहे ते मी नक्की बोलेन। जी लहान बहीण आहे समीना, माझी तिचे विरोधात कुठलीच भूमिका नाही। माझं फक्त एकच मत आहे, समीनाने पहिले शिकावं की नक्की कसं बोललं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे, कुठे बोललं पाहिजे। म्हणूनच माझी पक्षाने हे निर्णय म्हणूनच घेतला असावा की ती नवीन आहे, मला 16-17 वर्ष झाले पक्षाचं मी काम करते आहे आणि त्याच्यावर आरोप करायचे कायमच त्यांना सवय झाली आहे। त्यांना माझ्यावर कुठल्याच प्रकारचा जर राग होता तर त्यांनी कुठलीही पत्रकार परिषद न घेता पक्षाध्यक्षांकडे जायला पाहिजे होता। ते आमचे सर्व आहेत। जेव्हा त्यांनी ही बाईट दिली त्यानंतर मी त्यांचं काउंटर अटॅक म्हणून पत्रकार परिषद घेऊ शकले असते, पण मला माहिती आहे मी पक्षाध्यक्षांची वेळ घेतली आहे, मी त्यांना भेटणार आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहे, चर्चा करणार आहे। पण हे योग्य नाही, नेहमी ते पत्रकार परिषद घेतात आणि माननीय आमचे संजय दत्तजी यांचं नाव घेतात, एकदम चुकीचं आहे। ते पूर्णपणे पक्षाला समर्पित आहेत संजय दत्तजी। आणि हे जे लोक प्रत्येक वेळेस पक्षाच्या विरोधात काम करतात, माननीय सलीम शेख जे त्यांचे वडील आहेत, लोकसभेच्या वेळेस शिलाई मशीनचं म्हणजे सांभाळायचं काम करत होते, महाविकास आघाडीचे कॅन्डिडेटचं काम करत नव्हते, विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडीचे कॅन्डिडेटचं काम करत नव्हते। अशा माणसाने निष्ठा आणि पद हे सगळं मागण्याच्या आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। हा प्रश्न नाही, काँग्रेस पक्षामध्ये चालू असतं एकमेकांशी बोलणं वगैरे। यांनी आज मला जे पत्र दिलं आहे समीना मॅडम आणि त्यांच्या आपले जे वडील आहेत सलीम शेख जे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आहेत, तर ह्या पत्राचं आम्ही प्रांताध्यक्षांना पाठवून लेखी त्यांच्याकडनं काय अहवाल येतो तो अहवाल मला सादर करायला लागेल। आणि जर असं काय असेल हे आढळलं, कारण की समोर कांचन कुलकर्णी या गटनेता आहेत, तर त्यांनाही आता हे जे पत्र मिळाले त्या आधारे त्यांना एक मी लेखी त्यांना एक अहवाल त्यांना मागवणार आहे। आणि मग त्याच्यानंतर जर असं वाटलं कुठे काहीतरी चूक झालेली आहे तर पक्ष सांगेल, पक्ष सदस्य सांगतील त्याप्रमाणे
त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि ह्या पत्रात हे म्हटलेलं आहे की आत्तापर्यंत महानगरपालिकेमध्ये 2 समित्या झालेल्या आहेत, APMC मार्केट समिती आणि मोबाईल टावर समिती. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की कांचन कुलकर्णी यांना त्यांनी 1 वेळा नाही 2 वेळा त्यांनी सांगितलं आणि त्यांना सांगितलेलं होतं की बाबा हा मी त्याची ती नेमणूक करते म्हणून किंवा त्याचा विचार करते, पण त्याच्यामध्ये त्यांनी दोन्हीपैकी कुठल्याही समितीवर त्यांनी घेतलेलं नाही आहे. हे चुकीचं आहे, कारण की ते ऑलरेडी ते काँग्रेसच्या गटनेते आहेत, ते ऑलरेडी एका पदावर आहेत आणि त्यांना समजा आमचे पक्षाचे इतर नगरसेवक असते अजून निवडून आलेले असते तर आपल्याला दुसऱ्या नगरसेवकांना संधी द्यायला पाहिजे, त्यांची निवड करायला पाहिजे, ही अशी भूमिका नेहमी गटनेत्याची असते. समितीवर कोणाला नोंदवलंय का, उभं केलंय का त्या समितीवर, काय त्या समिती त्यांच्याकडे ठेवली काय नेमकं ते? नाही, आता ह्याच्यामध्ये जे पत्र यांनी जे दिलेलं आहे की त्या ह्याच्यामध्ये ह्यांचं नाव नाही आहे. आता ह्यांचं नाव का दिलं नाही त्यांनी ह्याच्या विचारण्याकरता तिला पक्षांतर्गत जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना एक आपण नोटीस बजावणार आणि त्याच्यामध्ये त्यांचा खुलासा मागवणार.